या वाघांच्या सेनेत, महाराष्ट्रातील वाघांच्या सेनेत म्हणजे शिवसेनेत प्रवेश केला। आणि तो प्रवेश केल्यानंतर अनेक लोकांनी त्यांना चॅलेंज केलं की तुम्ही मतदारसंघात येऊन दाखवा, फिरून दाखवा। तर हे सगळे जेवढे जमलेले एवढे वाघ आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी पुढील 5 वर्ष त्यांच्या मागे उभे राहतील। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे हे मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीने उभाटा सेनेतून शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करत सत्तेत सामील झाले। शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांचे शिर्डी मतदारसंघात आगमन झाले असता शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर उत्तर शिवसेनेच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा सत्कार करण्यात आला। तसेच खासदार भाऊसाहेब वागचौरे व जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। यावेळी शिवसेनेची रिक्षा सेना संघटना देखील उपस्थित होती। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या हस्ते रिक्षावरील नवीन स्टिकरचं उद्घाटन करण्यात आलं व आता शिवसेनेच्या शिर्डीतील रिक्षांवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकला आहे। याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात म्हणजे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासासाठी आता मोठी गती मिळणार आहे। साहेबांनी आपल्या शिंदे साहेबांसोबत काम करण्याचं ठरवलं, त्याबद्दल शिर्डी लोकसभेच्या वतीने मी प्रथमतः त्यांचे स्वागत करतो। तसेच येणाऱ्या काळामध्ये साहेबांचा स्वभाव तसा सकारात्मकच आहे, कारण की त्यांनी यापूर्वी सुद्धा आपल्या मतदारसंघात काम करताना अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आहे। आमच्यात जरी राजकीय मतभेद असले, व्यक्तिगत मतभेद नव्हते, आम्ही शिवसेनेचा प्रचार करताना साहेबांवरती प्रचंड टीका केली, परंतु व्यक्तिगत पातळीवर कधी घेतली नाही। ते असतील किंवा मॅडम असतील किंवा रोहित असेल त्यांचा मुलगा, जेव्हा आम्ही भेटलो त्यांनी मला एकदा शब्दांनी सुद्धा विचारले की कमलाकर तुम्ही आमच्यावर टीका केली, परंतु तो शिवसेनेच्या प्रचाराचा भाग होता। व्यक्तिगत पातळीवर साहेबांचे माझे कार्यकारी अधिकारी असल्यापासून अतिशय चांगले संबंध आहे। शिर्डीच्या विकासामध्ये साहेबांचं मोठं योगदान आहे। आपण बघितलं असेल की अनेक लोक साहेब संस्थांमध्ये जे नोकरीला लागले आणि जे काही परमनंट झाले ते भाऊसाहेब वागचौरे साहेबांमुळे झाले। त्यांनी अनेक कामांना गती दिली। तुम्ही कोणतंही काम घेऊन साहेबांकडे जात असताना साहेब त्याचा हे काम करण्याचा प्रयत्न सातत्याने करत असतात, ते सकारात्मक भूमिका ठेवतात। त्या संबंधित माणसाला पत्र देणं असेल, त्या माणसाला फोन करणं असेल, म्हणून साहेबांनी आता आपल्याबरोबर काम करण्याचा जो निर्णय घेतला त्यानंतरही एवढ्या मोठ्या संख्येने लोक साहेबांच्या स्वागत येत आहे। मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून साहेबांना शब्द देतो की शिवसेना शिंदे साहेबांच्या आदेशाला मानून 100% आपल्याबरोबर उभी आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा साहेब आपल्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या हिताचं काम व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। म्हणजे मी शिर्डी संस्थांमध्ये आल्यापासून गेली 26 वर्ष तर पाहतोय, त्यावेळी आता 26 वर्षापूर्वी कमलाकर एकदम लहान होते आणि सर्व उपस्थित सगळ्यांची नाव आता घेत नाही, सगळेच उपस्थित मित्रांनो, मी प्रथमतः माझं ज्या पद्धतीने स्वागत केलं त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। आणि आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की आदरणीय शिंदे साहेबांच्या छत्राखाली, शिवसेनेखाली तर आपण सर्व मिळून आपल्याला काम करायचं आहे। तुमच्या छोट्या मोठ्या काही अडचणी असतील, जसं नळेने सांगितलं त्याप्रमाणे गाव पातळीचे असतील, व्यक्तिगत असतील, काही पॉलिसीचे विषय असतील किंवा जिल्हा राज्य पातळीवर असतील किंवा दिल्ली पातळीवर असतील, ते सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे की मी प्रशासनामध्ये असल्यामुळे प्रश्न कसे सोडवायचे, काय करायचे याची पूर्ण मला कल्पना आणि माहिती आहे। आणि म्हणून तुमच्या प्रश्नाला छोटा असेल मोठा असेल सर्वव्यापी असेल तो सोडवणुकीसाठी मी सतत कटिबद्ध राहील। आणि निश्चितपणाने सांगतो की आपण आपल्या या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून दाखवायचा पण प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे, तिला तुमच्या सर्वांची साथ पाहिजे आहे। मी या ठिकाणी मला साथ देण्याचं, भविष्यामध्ये माझ्याबरोबर चांगल्या प्रकारचं काम करण्याचं जे या ठिकाणी शब्द दिलेले आहेत त्या शब्दाला मी देखील जागता राहील, त्या शब्दाप्रमाणे मी देखील आपल्या सतत बरोबर राहील। काही गर्दी, वेळ, काळ याच्यामध्ये कधी पुढे मागे होतं, कधी मध्ये चुका होतात काही, आणि प्रचंड हा मतदारसंघ 300 किलोमीटरचा आहे। अकोल्यापासून ठाणा
अत्यंत विस्तीर्ण असा मतदारसंघ आहे आणि अकोला आणि संगमनेर हे जावं लागणार आहे. या सर्व मतदारसंघामध्ये मी तर पहिला पिंजून काढलेला आहे. मी शासकीय नोकरीत असताना BDO संगमनेरला होतो, नेवाशाला होतो, राहुरीला होतो, डेप्युटी शिव होतो आणि शिव इथं साई संस्थान होतं. त्यामुळे सगळं खाडा खुणा गावं माणसं राजकारण सगळं माहिती आहे. झोपेतही सांगू शकेल की कुठल्या गावाला काय गरज आहे, तिथले कार्यकर्ते काय आहेत, कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते काय, ही मला त्याची सर्व काही कल्पना आहे. त्यामुळं तुम्ही कधी कोणताही प्रश्न माझ्याकडे घेऊन या, तो सोडवण्यासाठी निश्चितपणाने आपण सुरुवात करूया. अशी साथ मला शेवटपर्यंत द्या, माझी साथ मला शेवटपर्यंत राहील. सर्वांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय खासदार भाऊसाहेबजी वागचौरे साहेब यांनी जो शिवसेनेमध्ये प्रवेश केला, मी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर अहिल्यानगर जिल्हा प्रमुख या नात्याने साहेबांचं स्वागत करतो. आदरणीय कमलाकरजी कोते साहेब आणि आम्ही किमान 10-12 वर्षापासून साहेबांच्या संपर्कात. मी पुणतांब्यामध्ये सुद्धा साहेब आपण शिवसेना प्रणित भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून आपण उद्घाटन केलं होतं, त्यावेळेसही साहेब होते. अनेक कार्यक्रमामध्ये साहेब आपल्याला उपलब्ध होते. साहेब खूप सकारात्मक आहे, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे थोडाफार मागे पुढे सरकण्याचा योग आला, पण तरी सुद्धा साहेब नक्कीच आपल्याला या सगळ्या माध्यमातून न्याय देतील. साहेब, माझी पुणतांबेकरांच्या वतीने एक कळकळीची विनंती आहे की पुणतांब्यामध्ये आज रेल्वे जंक्शन असताना सुद्धा एकही रेल्वेला थांबा नाही. किमान कॉड लाईनला जो आपल्या दौंड आणि शिर्डी लाईनवर जे कॉड लाईन झाली, त्या लाईनवर जर एक थांबा आपल्याला मिळाला, आपण जर त्याच्या संदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे जर प्रयत्न केला तर निश्चितच त्याला यश मिळेल. एवढे बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सन्माननीय वागचौरे साहेब यांनी आपल्या महाराष्ट्राचे टायगर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत या वाघांच्या सेनेत, महाराष्ट्रातील वाघांच्या सेनेत म्हणजे शिवसेनेत प्रवेश केला. आणि तो प्रवेश केल्यानंतर अनेक लोकांनी त्यांना चॅलेंज केलं की तुम्ही मतदारसंघात येऊन दाखवा, फिरून दाखवा. तर हे सगळे जेवढे जमलेले एवढे वाघ आहेत, त्यांच्या संरक्षणासाठी पुढील 5 वर्ष त्यांच्या मागे उभे राहतील व त्यांच्याकडून सर्व शिवसैनिकांचे व मतदारसंघाचे काम करून घेतील ही त्यांच्याकडून सदिच्छा व्यक्त करतो व त्यांना भावी वाटचालीसाठी शिवसेनेच्या युवा सेनेच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट, सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.